नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा असणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। तर आता काही महिलांना पैसे मिळणार नाही, का नाही मिळणार, काही आता नियम लागू झाले आहेत आणि आता ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात पैसे मिळालेले नाही तर आता ते कधी मिळतील पक्की तारीख ते माझ्यापर्यंत आली आहे। तर हेच जे माहिती आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, व्हिडिओ न लांबता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे थोडा लांब होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता, कारण जे नियम लागू झाले आहेत ते खूप महत्त्वाचे नियम आहेत। कोणत्या महिलांना पैसे मिळतील, कोणत्या महिलांना नाही मिळतील, ते नियम आता लागू झाले आहेत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मंडळी, आपण सुरू करूया। तर आता सरकारने नियम लागू केले आहेत, त्या नियमांचं नाव आहे स्क्रूटनी नियम। लक्षात घ्या मंडळी, त्या नियमाचं नाव आहे स्क्रूटनी नियम। तर त्यातला जो पहिला नियम आहे तो अशा प्रकारे आहे, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स। तर हा पहिला नियम आहे। डुप्लिकेट डॉक्युमेंट म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळेस डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडले आहेत। ठीक आहे, पहिले आपण मोबाईलवरून किंवा पोर्टलवरून सेतू सुविधा केंद्रामधून आपल्याला फॉर्म भरता येत होते, तर तेव्हा पैसे जास्त घेऊन सेतू सुविधा केंद्रवाल्यांनी म्हणा किंवा मोबाईलवाल्यांनी म्हणा डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडले आहेत। तर ते आता त्याची छाननी चालू झाली आहे त्या अर्जांची। ज्यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स आढळतील आता त्या महिलांना पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेचे आता मिळणार नाही। हा झाला पहिला नियम। आता दुसरा नियम बघा, डबल फॉर्म। डबल फॉर्म म्हणजे ज्या महिलांनी डबल फॉर्म भरले आहेत। हे नियम का लागू झाले ते तुम्हाला आधी सांगतो मंडळी। एका महिलेने 30 फॉर्म भरले होते, तुम्ही न्यूजवरती पण ऐकला असाल, बातम्यामध्ये ऐकला असाल। एका महिलांनी 30 फॉर्म भरले, ते 30चे 30 फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। तर त्यासाठी हे नियम आता लागू केले आहेत। आता अर्जाची म्हणजे तुमच्या अर्जाची जे कागदपत्रांची छाननी आहे ते सुरू झाली आहे। तर दुसरा नियम बघा, डबल फॉर्म। ज्या महिलांनी डबल फॉर्म भरलेला आहे, पहिले म्हणजे 2 फॉर्म भरले किंवा 3 फॉर्म भरले, आता त्यांना पण आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही, त्याची पण आता छाननी चालू झाली आहे। तिसरी अट आहे एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ। तर बघा मंडळी, काही महिलांनी एकापेक्षा जर कोणत्याही एक योजनेचा लाभ मिळत असेल, 1500 किंवा त्याहून अधिक त्यांना पैसे मिळत असतील कोणत्याही योजनेमार्फत, ठीक आहे, कोणत्याही योजनेमार्फत जर पैसे त्यांना 1500 किंवा त्याहून अधिक त्यांना जर मिळत असेल तर त्यांना आता या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। काही महिलांनी निराधार योजना म्हणजे ज्यांची वय 65 पेक्षा जास्त आहे त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे, तर त्यांनी पण या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना आता पैसे मिळत आहेत। पण आता ते छाननी चालू जाईल। तर त्यांनी कसे भरले मंडळी बघा, त्यांच्या ज्या महिलांकडे 2 आधार कार्ड आहेत, एक 65 वर्षाचा आधार कार्ड आणि एक 65 वर्षाचा आजचा आधार कार्ड, त्या 2 ज्या महिलांकडे आधार कार्ड आहेत आता त्यांना पण पैसे मिळणार नाही। ज्या महिलांनी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजे निराधार योजनेचा पण लाभ घेत आहे एका आधार कार्डवरून आणि दुसऱ्या आधार कार्डवरून, म्हणजे तेच एकाच महिलेचे 2 आधार कार्ड आहेत, तर एक कमी वयाचं आहे आणि एक जास्त वयाचं आहे। ठीक आहे मंडळी, लक्षात घ्या, एक कमी वयाचं आहे आणि एक जास्त वयाचं। तर कमी वयामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि जास्त वयाच्या आधार कार्डनुसार ते निराधार योजनेचा लाभ घेत आहे, तर त्यांना पण आता ते पण आता छाननी चालू झाली आहे। तर त्या महिलांना पण आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। हा झाला 3 अटी। आता चौथी अट आहे ते आहे जॉईंट अकाउंट। तर बघा मंडळी, ज्या महिलांचं जॉईंट अकाउंट आहे, ठीक आहे, ज्या महिलांचं जॉईंट अकाउंट आहे आता त्या महिलांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बघा, ज्या महिलांचं जॉईंट अकाउंट आहे त्या महिलांना पण आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। ज्या महिलांना जॉईंट अकाउंटमध्ये पैसे आले आहेत त्यांचं ठीक आहे, कारण त्यांचं बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे आणि त्यांना जॉईंट अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत, त्यांनी टेन्शन घ्यायचं काही काम नाही, तर त्यांना त्याच जॉईंट अकाउंटमध्ये पैसे मिळत राहतील। पण ज्या महिलांचे फॉर्म जुलै महिन्यात अप्रूव्ह झाले, ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झाले पण पैसे आलेले नाही जॉईंट अकाउंटमध्ये, त्यांनी जॉईंट अकाउंट जोडलेलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, ठीक आहे, ज्यांचं जॉईंट अकाउंट ऍक्टिव्ह दाखवत आहे, डीबीटी जे आहे ऍक्टिव्ह आहे जॉईंट अकाउंटची, त्या महिलांना आता, ज्या महिलांना पैसे मिळाले नाही जॉईंट अकाउंटवाल्यांना, तर त्या महिलांना आता तुम्ही स्वतंत्र एक
अलग आपलं अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे। तुम्ही पोस्टाचं डिजिटल अकाउंट काढू शकता किंवा कोणत्याही बँकेचं अकाउंट तुम्ही स्वतःचं एकटीचं काढू शकता। जर नाही काढल्या तर तुम्हाला पण पैसे मिळणार नाही। ठीक आहे, हा झाला 4 अटी। आता 5वी अट आहे की आता कागदपत्राची जी छाननी चालू आहे। तर का चालू आहे? ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून, ठीक आहे, ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर फक्त शेतीच्या उपयोगी येते, तर ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांच्या घरचे सरकारी नोकरीवरती आहेत, गव्हर्नमेंट ड्युटीवरती आहेत, किंवा ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, आता त्यांना पण आता त्या अर्जाची छाननी चालू झाली आहे। तर त्या महिलांना पण आता पैसे मिळणार नाही। तर ह्या होत्या 5 अटी। आता तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देते आता। तर बघा मंडळी, आता पैसे मिळायला, कारण दर महिन्याला 15 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत पैसे मिळायला हवे होते। तर का उशीर झाला तर हे तुम्हाला आज मी सांगणार आहे, आणि केव्हा मिळणार पैसे हे पण तुम्हाला आता सांगणार आहे। तर लेट का झालं, उशीर का झाला पैसे मिळण्याबाबत, तर हे 2 अटी आहेत त्याच्यामध्ये। पहिले म्हणजे हे स्क्रुटनी नियम। आता जे मी सांगितलं स्क्रुटनी नियम, हे जे 5 नियम होते, 5 अटी होत्या, तर त्या अटीमुळे म्हणजे आता अर्जाच्या छाननी चालू झाल्या। त्या जशा छानण्या पूर्ण कंप्लीट होतील तसे तुमचे पैसे यायला सुरुवात होतील। ठीक आहे, आणि दुसरी अट म्हणजे बँकांना होत्या सुट्ट्या 15 तारखेपासून, म्हणजे 16-17ला सुट्टी होती। तर सुट्ट्या असल्यामुळे हे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत मिळायला थोडे उशीर झाला आहे। तर आता केव्हा मिळणार, तर बघा मंडळी, तुम्हाला आता उद्यापासून 19 तारखेपासून, किंवा जर 19 तारखेपासून जर तुम्हाला पैसे नाही आले तर सप्टेंबर महिन्याच्या शेवट 25 तारखेपासून तुम्हाला पैसे मिळणे चालू होतील। 3 दिवस वाटप चालू राहतो मंडळी। हा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याचा जो वाटप आहे तो 3 दिवस चालू राहतो। म्हणजे जर उद्यापासून जर 19 तारखेपासून जर नाही मिळाले 19, 20, 21, तर तुम्हाला 25, 26, 27 किंवा 30 तारखेपर्यंत तुम्हाला कधी पण मिळू शकते, हे नक्की आहे। तर त्याच्यामुळे उशीर झाला आहे। म्हणजे एकतर ज्यांचे जे म्हणजे ह्या अटीनुसार जे फॉर्म भरले आहेत तर त्या अर्जाची आता छाननी चालू आहे, त्याच्यामुळे उशीर झाला। आणि ज्या आता बँकांना सुट्ट्या होत्या तर त्याच्यामुळे पण हा उशीर झाला आहे। तर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही, कारण बँका पण आता सुरू झाल्या आहेत, आता तुम्हाला पैसे येणं चालू होतील। तर ह्या नियम आणि अटी होत्या। आणि मंडळी, आता लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांच्यासाठी पण आता एक खुशखबर आहे, कारण आता भाऊबीजेला बोनस मिळणार आहे त्या महिलांना। बोनस म्हणजे एक प्रकारचा एक पगार मिळू शकतो किंवा काही पण त्यांना मिळू शकते। तर ही एक खुशखबर आहे। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मंडळी, भेटूया आपण उद्याला। नमस्कार।